ब्रिजवरनं खालून येणार तो बघा, ब्रिजच्या खालून तिकडे उकवेल आता तो, तिकडे उडी मारली आहे त्या साईडला. अरे यार गेला कुठे? हाय 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 सही, खतरनाक खतरनाक शॉट. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मोठा हावर आलाय. हावर बघण्यासाठी सगळी लोक जमा झालीत बघा गावातली. खूप मोठा असा हावर आहे. खूप असा पाऊस पडतोय. झाडाच्या झाडं उमळून पडत आहेत मोठमोठी. खूप वारा सुटलेला आताच. आणि समर्थ पण बघा कसा मजा करण्यासाठी आलाय असं भिजायला. आता पळतोय, मम्मी बोलवते बोलतो. तो कोण चाललाय तिकडे? हा का, माडात गेला? हा ना. हे पाणी बघा तिकडे किती आहे. तो पाण्यातनं माडी काढायला गेलाय, कारण आपला माडी हा व्यवसाय आहे आणि माडी काढावीच लागते आपल्याला. तर मित्रांनो बघा, मळ्यात खूपच पाणी पाणी झालेलं आहे, खूपच पाऊस. आणि हेच समोर माझं घर आहे बाजूलाच, आणि आड्याबरोबर पाणी घासून चाललेलं आहे इकडनं. आहे बघा साईडनी. हे बघा, हे पाठीमागे माझं घराचा गेट दिसतोय तुम्हाला, आणि बाजूनीच एकदम घासून पाणी चाललेलं आहे एकदम. हे बघा, खूप मोठा हावर आलेला आहे हा, खूप मोठा. आणि नदीला एकदम पूर आल्यासारखं दृश्य झालेलं आहे. तिकडची माणसं तिकडे त्या ब्रिजवर जाऊ शकत नाही, कारण आत्ता मगाच धरून सर्व शाळेची मुलं वगैरे गेलीत त्या साईडला क्रॉस करून, पण आता ती जाऊ शकत नाही आहे. आता खूप पाणी चढलेलं आहे, त्यामुळे कोणी व्यक्ती इकडनं जाऊ शकत नाही, एवढं पाणी वाढलेलं आहे. तर बघा पाठीमागे माझ्या सगळं पुराचं पाणी दिसतंय, पूर आलेलं आहे. आणि ह्याच्यातच हे चढणीचे मासे चढतात. रात्री ते भेटतील, जे आता रात्री जे गरवायला हे जाळी घेऊन जातील त्यांना ते चढणीचे मासे भेटतील. तर आपण काय जात नाही चढणीचे मासे वगैरे पकडायला. बघा पाठी खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. माडाची बाग, पाणीच पाणी. असं वाटतंय की माझ्या पाठीच नदी तयार झालेली आहे. बघू शकता नदीचं पाणी कुठपर्यंत आलंय. पुरं घराच्या पायरीला लागलंय बघा. हा हंडा सुद्धा वाहून जाऊ शकतो. 2 हंडे ठेवलेले आहेत. अजून जर पाण्याचा लोड जर पाऊस पडला तर हा हंडा तुम्हाला दिसणार नाही इकडे. हे दोन्ही हंडे तुम्हाला समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये दिसणार. ह्या पाण्यातनं साप म्हणजे जीवाणू येतात, वाहून पण येतात जीवाणू वगैरे, साप, अजगर वगैरे ह्या पाण्यातनं वाहून येतात वरून.
खूप भीती असते ह्या टायमाला पाण्यात उतरणं, पण आपल्याला पायाला वेटोळं घालू शकतो जीवाणू, सर्प वगैरे. खूप आमच्या आड्याबरोबर पाणी लागलं आहे बघा. पुरा मळ्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. म्हणजे अजून जर जोराचा पाऊस पडला तर सगळं तुटुंब भरलं जाणार आहे, काहीच नाही राहणार. मळा पुरा पाण्याने भरला आहे बघा कसं. माझ्या ढोपराच्या वर पाणी आहे इकडे. आमच्या घराच्याच बाजूला मी उभा आहे आणि हा आमचा आडा आहे घराचा. बघा, आडा म्हणजे कंपाऊंड केलेलं असतं ते, केळीची झाडं आमची. आणि हा आमच्या जायचा घरी रस्ता. हे पाणी बघा, पुरा आड्याच्या वर पाणी चढलेलं आहे. अजून जर पाऊस आला तर वरपर्यंत पाणी येऊ शकतं. पाण्याचा स्पीड बघा खाली केवढा दिसतोय, तो खूप असा स्पीड आहे. पुरे मळे शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे. जी रोपं रुजली होती ती पण सर्व पाण्याखाली गेली आहेत आता. आणि असंच जर पाणी राहिलं तर ती सर्व रोपं सडणार, कुजून जाणार. एकही त्यातलं रोप लावता येणार नाही आपल्याला, एवढं हे पाणी तुंबलेलं आहे बघा. हा घराच्या बाजूनी पाणी चाललं आहे बघा, घराला चिटकून सगळं पाणीच पाणी आहे. आणि अजून थोडे वर्षांनी जर हा नदी नाले जर साफ नाही केले सरकारने तर हे पाणी अजून वर येऊ शकते, आमच्या घराला सुद्धा लागू शकतो. खूप खूप पाणी झाले, खूप म्हणजे खूप. पाणी दिसतंय आपल्याला खाली. पुऱ्या मळ्यामध्ये पाणी भरलंय बघा. बापरे, मोठा हावर चाललेला आहे पाण्यातनं. तो आता आपण पुढे जाऊन बघायचं. खूप जोराचा पाऊस चालू आहे. चढणीचे मासे वर येतील, मळ्यामधनं येणार. कारण नदीला भरपूर पाणी आल्यामुळे जे नदीतले मासे असतात, कासव असतात, ते सर्व वर येतात. आणि ते मासेसुद्धा आपल्याला रात्री मिळतात. रात्रीचे ते मासे मिळतात, ठिगूर वगैरे बोलतात त्यांना. खूप पाणी आहे. हे कमरेपर्यंत पाणी होऊ शकतं आपलं. समर्थ आत्ताच शाळेतनं सुटून आलाय. ती मुलं आपण जाताना बघितली आता. आणि समर्थ बोलला, पप्पा मला पण दाखवा हावर. म्हणून मी समर्थला आता घेऊन आलो हावर दाखवायला खाली. बघा, इथे खूप पाणी होते, कमरेभर पाणी इथेच होते. आणि पुढे गेलं तर बघितलं आहेत तुम्ही, मी मगाशीच दाखवलं. खूपच सगळीकडे पाणी पाणी झालं आहे मळ्यामध्ये. खूप पाऊस आहे, आपल्याला भिजायचं नाही, आपण घरी जायचं आता. आपलं केळीचं झाड पडलेलं आहे थोड्याच वेळात. तर ते केळी काढायची आपल्याला. खूप वारा सुटला होता मगाशी.
ह्या पाण्यातनं लहान मोठे साप सुद्धा वाहून येतात, जे बुयातनं बाहेर पडतात. त्या पाण्याच्या लोड बरोबर साप सुद्धा वाहून जातात नदी खाडीमध्ये. आम्ही चपला इथे काढल्या होत्या, त्या चपला आता घातल्यात आम्ही आणि आता चाललोय आम्ही घरी. वर खंड्या पक्षी बसलेला आहे झाडावर, तर पाऊस असल्यामुळे आपण नाही बघू शकत त्याला. आज सुद्धा पावसाची संततधार चालू आहे बघा. आज दुसरा दिवस आहे आणि आज पण खूप असा पाऊस पडला आहे आणि आज पण पाण्याला तसंच भरती आहे, पण थोडी कमी झाली आहे. काल पुरं वरपर्यंत होती इथे, आज खाली गेले. पाऊस रात्रभर आहे आणि आज सकाळी आपलं परत एक दुसरं केळीचं झाड तुटलेलं आहे. सगळे केळी पडलेले आहेत, ते आपण बघूया. तर आपण ते सोलतोय बघा, थोडी पानं तोडतोय. आज पण आपलं केळीचं झाड एक तुटलं आहे बघा. केळी फुकट गेली आज पण, पिकली नाही. आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता एक केळीचा, तो नाही बनवता आला. पुरा घड तुटला बघा. पण ही तयार केळी आहेत बोलतो, पिकतील म्हणून सांगतोय तो. थोडे दिवस म्हणजे 2-3 दिवसात पिकतील ती. पण जो कालचा घड तुटला तो फुकट गेला आपला. ही पिकतील की नाही ती बघा. केळीची बागच आहे आपल्याकडे ती. पण जो काय पाऊस पडतोय 2 दिवस मुसळधार, गाड्या बिड्या पण कशीपासून बंद झालेल्या आहेत. आपण जाऊन आलो तिकडे, घर तुटलेला इकडनं मधूनच तुटला आहे तो. जिथे आपण बांधला होता ढेनावा तिकडनंच त्याने तोड झाला आहे. तसाच तो बांबू सुद्धा तुटला आहे बघा, जो आपण बांबू लावला होता, ढेनावा दिला होता त्याला, तो सुद्धा तुटला. आता आपण तो केळीचा घड काढूया बाजूला. केळीचा घड काढलेला आहे आपण हवेने. अजून एक घड आपल्याला भेटलेला आहे केळीचा, आणि काल जो भेटला तो दुसरा घड. घड चिखलात माखल्यामुळे आपण त्याला धुतोय. खूप चिखल लागलाय. चिखल म्हणजे चिखल नाही, आपला जो पालापाचोळा आहे तो लागलेला. इकडची केळी तुटली आहेत बघा, काय केळी तुटली आहे. आता असा पालापाचोळा जिथे लागला आहे तो आपण काढतोय धुवून. पाणी आण बाबू, पाणी ओतून काढतोय, कारण का लहान घरात नाही न्यायची आपल्याला. इथे धुवून घर आपल्याला घरात न्यायचं आहे. बघा केळी आपली मोठी आहेत. हे जुळं आहे, जुळं केळं पण आलं आहे त्याला. हे सर्व माती अडकल्यामुळे आपण धुवून आता त्याला घरात नेतोय. बघा हे जुळं केळं आहे, इथे डबल केळं आहे, इथे डबल केळं आलेले, जुळं बोलतात त्याला. आता समर्थाला उचलत नाही आहे, त्यामुळे आपण ह्याला खांद्यावर आता घरात न्यायचं आहे. आणि किती दिवसात पिकतं ह्याला चुना लावायचा आहे. चुना लावून बोलतात लगेच पिकली जातात, तर चुना लावून बघायचं किती दिवसात पिकत आहेत. पण जे झाडावर पिकतं केळं तेवढी टेस्ट त्याला नाही लागणार आहे, पण आपल्याला केळी खायला भेटली आहेत, बस झालं. त्यामुळे आता ही केळी घेऊन आपण घरात जायचं आहे आणि देवाच्या पुढ्यात ठेवायचं आहे. चला.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.